नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात ॲनालायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आम्ही जे शीर्षक दिलेलं आहे तशाच अर्थाचे शीर्षक काही जणांनी त्यांच्या व्हिडिओना दिलेले आहेत आणि त्या विषयावरती बरेच यूट्यूब व्हिडिओ येत आहेत. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची आमदारकी आणि खासदारकी कशी गोत्यामध्ये आलेली आहे आणि आता त्यांना जर ती पाहिजे असेल तर महाविकास आघाडीतला तर जो काही संदेश असायचा म्हणजे जो काही संघर्ष आहे तो तर आहेच आहे, पण आता त्यांना भाजपकडं हात पसरायची वेळ आलेली वेगळ्या अर्थाने. आणि म्हणून भाऊ तोरसेकरांनी जो व्हिडिओ केलेला होता की पेशवाईची वस्त्र छत्रपतींकडून यायची, पण पहिल्यांदाच पेशव्यांकडून म्हणजे ते ज्यांना हिणवत होते जातीवरून देवेंद्र फडणवीसांना, ह्यांना खासदार आमदारकीची वस्त्र घ्यायची वेळ कशी आलेली आहे. ह्याच्या निमित्तानं हे जे नॅरेटिव्ह पसरवलं जातं ना, हे मला तुमच्या समोर मांडायचं आहे. कायमस्वरूपी पेशव्यांच्या नावानं हिणवणं, पेशवाई कशी होती, मनुवाद कसा होता, दलितांच्या गळ्यामध्ये मडकं आणि कमरेला झाडू कसा बांधलेला होता, ह्या सगळ्या गोष्टी पुढे येतात. आणि हे जर पेशवाईच अशी राहिली असती आणि कोरेगाव भीमाच्या प्रकरणात 500 शूरवीर महारांनी पेशवे कसे चराचरा कापून काढले, हे वगैरे सगळी वक्तव्य आपल्याला ऐकायला मिळतं. आता मी तुम्हाला ह्या निमित्तानं 2-3 मुद्दे सांगतो. सगळ्यात पहिली गोष्ट, पवारांनी ही गोष्ट कबूल केली की पेशवाईची वस्त्र छत्रपतींकडून येत होती. म्हणजे पहिला मुद्दा स्पष्ट होतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेलं हे जे स्वराज्य आहे, ही जी गादी आहे, ती साताऱ्याला आणि नंतर मग त्याचे 2 भाग झाले कोल्हापूरला. त्यांचे अंतर्गत भांडणं बाजूला ठेवतो. दोघंही आपल्याला छत्रपतीचे वंशज म्हणून, ते कोणी दत्तक पुत्र आहेत का मुलीकडचा वंशज, हे काही मला वाद घालायचे. आणि आत्ता परत जेव्हा या छत्रपतींच्या वक्तव्यावरून किंवा युवराजांच्या वक्तव्यावरून जे सगळा वाद आहे तेही बाजूला ठेवतो. ह्या दोन्ही गाद्या आम्हाला छत्रपतींच्या म्हणून वंदनीय आहेत. म्हणजे पहिली गोष्ट, ह्यांना ही गोष्ट कबूल करावी लागेल, गादी स्वराज्य हे सगळं छत्रपतींच्याच नावानं आहे, चक्का छत्रपतींचाच चालतो. सरदेसाईंनी जी रियासत लिहिलेली त्याच्यामध्ये मुघल रियासत असो, ब्रिटिश रियासत असो आणि मराठेशाहीची रियासत लिहित असताना पेशवाईची रियासत नावाचा प्रकार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेलं जे स्वराज्य होतं, अधिकृतरित्या त्या स्वराज्याचं जे काही सगळं वर्चस्व होतं, शनिवार वाड्यावरती जेव्हा तो स्वराज्याचा ध्वज पडला आणि तिथे इंग्रजांचा युनियन जॅक फडकला 1818 पर्यंत, तोपर्यंत राज्य हे मराठा रियासत होती, पेशवाई रियासत नव्हती. तुम्ही जर असं म्हणत असाल की बाबा छत्रपतींकडून पेशव्यांना वस्त्र येत होती, पेशवा हे पंतप्रधानासारखं पद होतं, राज्य होतं ते छत्रपतींचंच होतं. आजही भौतिक अर्थाने ते काही सगळं राज्य त्यांचं नाही, कायद्याचं राज्य आलेलं आहे, पण आजही त्याच गादीला सगळे मुजरा करतात मानानं. काही कोणी संविधानात लिहिलेलं नाहीये गादीला जाऊन मुजरा करा म्हणून, पण आजही सगळ्यांच्या मनात, आत्ताच शिवजयंती झाली, सगळ्यांच्याच मनामध्ये शिवरायांबद्दल जो आदर आहे. पेशव्यांची वेगळी कुठलीही गादी नाही, पेशव्यांचं वेगळं कुठलंही संस्थान नाही. आजही छत्रपतींचे वंशज ते ज्या पद्धतीने त्यांचा डामडोल आणि हे केलं जातं, तसे पेशव्यांचे कुठं वंशज आहेत, त्यांच्या मिरवणुका निघतात असं होत नाही. हा जो भंपकपणा, पेशवाई, जात, अनाजी पंत, मनुवाद ह्या सगळ्यांना दिली होती. दुसरी गोष्ट, जेव्हा हा मुद्दा स्वतः बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं उत्तर आहे, केसरीमध्ये पत्र छापून आलेलं होतं आणि त्याला उत्तर दिलेले बाबासाहेबांनी की कमरेला झाडू बांधला आणि गळ्यामध्ये मडकं अडकवलं असं तुम्ही जे म्हणता, त्याचा पुरावा काय? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांचं पत्र केसरीमध्ये छापून आलेलं आहे. त्यांनी स्पष्ट असं सांगितलंय की ही गोष्ट वाडवडिलांकडून आम्ही ऐकलेली आहे, म्हणजे ज्याला दंतकथा म्हणतो आपण, दाताकडून दाताकडे चालत गेलेली. ह्याला कुठलाही पुरावा नाही. म्हणजे हा जो आरोप करायचा होता की मनुवाद आणि ह्यांना मनुस्मृती लादायची होती, आमच्या गळ्यामध्ये पुन्हा मडकं बांधायचं होतं आणि कमरेला झाडू लावायचा होता वगैरे, हे सगळं. तिसरी महत्वाची गोष्ट, आत्ता घडलेली घटना आहे. टिपू सुलतानचा उदो करत असताना काय म्हणून सांगतात ते की टिपू कसा इंग्रजांच्या विरुद्ध लढला. म्हणजे इंग्रजांच्या विरुद्ध जो लढतो त्याला तुम्ही शूरवीर म्हणणार, कारण की तो टिपू आहे. तो मुसलमान झाला म्हणून काय झालं, इंग्रजांकडून लढला होता. मग कोरेगाव भीमा प्रकरणात तुम्ही म्हणता ते सगळे दलित कोणाकडून लढले होते?
पोटार्थी असलेले तेव्हाचा बहुतांश दलित वर्ग हा इंग्रजांच्या सैन्यामध्ये गेलेला होता, त्याची ती गरज असेल पोटाची. पण जर ते इंग्रजांकडून लढले आणि पेशवे म्हणजे खरं तर एका अर्थाने छत्रपतीचे सैन्याच्या विरोधामध्ये, मराठा सैन्याच्या विरोधामध्ये, मराठा अस्मितेच्या विरोधामध्ये, स्वराज्याच्या विरोधामध्ये लढले, मग तुम्ही त्यांना काय म्हणणार? दोन्हीपैकी एक गोष्ट सांगा काय ते. टिपू इंग्रजांच्या विरुद्ध लढला म्हणून महान ठरत असेल, तर हे सगळे कोरेगाव भीमाचे सैनिक ज्यांचं तुम्ही स्मारके म्हणता आणि ज्याचे कौतुक करता त्याच्याही वादात जात नाही मी. त्याच्यातले सगळी पुस्तकं समोर आलेले आहेत. विवेक विचार मंथनं साधार खंडन केलेले, तिथं जी त्याची जमीन आहे जमादार त्यांनी सुद्धा ह्याच्यावरती सविस्तर लिखाण केलेले सगळं समोर आले. पण मी 2 मिनिटं बाजूला ठेवतो. पेशव्यांचे सैनिक करा करा कापून काढले म्हणत असताना पेशव्यांचे म्हणजे कोणाचे सैनिक होते? कोणाचं राज्य होतं? छत्रपतींकडून वस्त्र ज्या पेशव्यांना येत होते त्या पेशव्यांचे सैनिक म्हणजे छत्रपतींचे सैनिक होते. मग तुम्ही छत्रपतींच्या विरोधामध्ये हे सगळे दलित बांधव लढले म्हणून अभिमानानं त्याचं स्मारक असं म्हणणार आहात का? म्हणा ना मग, हिंमत असेल तर. कुठन बडविले भट असं म्हणत असताना तुम्हाला पेशवे कापून काढले, पेशव्याचे सैनिक म्हणताना लाज वाटत नाही? हे प्रत्यक्षामध्ये छत्रपतीचे सैनिक होते, छत्रपतींचं राज्य होतं, छत्रपतींचा शिक्का चालत होता. पण तिकडे मात्र टिपूचं कौतुक करत असताना, टिपूचं गुणगान करत असताना तो इंग्रजांच्या विरुद्ध कसं लढला असं सांगायचं, आणि इकडं मात्र इंग्रजांच्या बाजूनं लढले म्हणून कौतुक करायचं. हा जो दुटप्पीपणा आहे तो लक्षात घ्यायचा. आत्ताचं जे हे सगळं प्रकरण पुढे येतं आहे, या सगळ्या ह्याच्यातून या एका साध्या खासदारकीची गोष्ट होती. तुम्ही स्वतः त्या कोल्हापूरच्या युवराजांना राज्यसभेवरती दिलं नाही तेव्हा. मागच्या वेळेस काय कुठल्या तोंडानं बोलले होते ते शिवसेनेचे विश्व प्रवक्ते? मातोश्रीवर यावं लागेल आणि शिवबंधन बांधून घ्यावं लागेल. कोणाला? छत्रपतींच्या वंशजाला म्हणायला लागलात तुम्ही. हे तुम्ही त्यांना आठ घातली होती, जेव्हा की भारतीय जनता पक्षाने विनाआट सांगितलेलं होतं की आम्ही पाठिंबा देऊत म्हणून. ह्याच्यापूर्वी त्यांना राज्यसभेवरती नेमलेलं सुद्धा होतं. ते पुन्हा कसे काय उलटले ह्याच्याबद्दल पण आम्ही बोलत नाहीत, कारण की ते छत्रपतीचे वंशज आहे. त्या गाडीचा आम्ही आदर करतो. बाजूला ठेवा ते विषय. आत्ताचा मुद्दा आहे, आता खासदारकीची वेळ अशी येऊन बसलेली आहे. तेव्हा ज्या पद्धतीने शरद पवारांनी हिणवलं होतं की आम्ही छत्रपतींकडून पेशव्यांना आलेले काय वस्त्र येतात असं माहित होतं, पण पेशव्यांकडून छत्रपतींना वस्त्र घ्यायची वेळ यावी. आता तुमच्यावर काय वेळ आलेली? तुम्ही स्वतः आता कुठं जाणार आहे सांगा ना. आता सध्याची जी परिस्थिती आहे महाविकास आघाडीची महाराष्ट्रामध्ये, जे 46 आमदार तुमच्याकडे आहेत त्या जोरावरती तुम्हाला 1 खासदारकी आणि 1.5 आमदारकी विधान परिषदेवरती एवढी मिळू शकते. ठरवा तुमच्या आपसातल्या 3 पक्षांनी कोणी काय घ्यायचं ते. भाजप राहायला बाजूला, शिंदे गट राहायला बाजूला, अजितदादांचा म्हणजे आता सुनेत्राताईंचा राहिलेला गट राहायला बाजूला. आणि त्याहीपेक्षा आश्चर्य म्हणजे जे सगळे पत्रकार, लिब्रांडू, चाय बिस्कुटवाले जे तुंतुणं वाजवायला लागलेत काय म्हणून, आणि त्या संजय राऊतांना हाताशी धरून की शरद पवार कसे राज्यसभेवर गेले पाहिजे, त्याच्यामध्ये बाहेर बोलायची काय गरज आहे? 1 खासदार जाऊ शकेल इतकी तुमच्याकडे संख्या आहे, तुम्ही करा ठराव. महाविकास आघाडीच्या 46 आमदारांनी साधं एक पत्रक काढावं किंवा त्यांच्या नेत्यांनी काढावं किंवा त्यांनी मिळून एक पत्रकार परिषद घ्यावी. शरद पवारांसारखा ज्येष्ठ नेता तिथे राज्यसभेमध्ये बसला पाहिजे म्हणून आम्ही त्यांना पाठिंबा देतो. संपला विषय एका वाक्यात. आणि तुम्हाला तर कोणीच रोखू शकत नाही. त्याच पद्धतीने इकडं माननीय उद्धवजी राजे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देताना अजूनही फेसबुकवरती ते भाषण आहे त्यांचं, बघा तपासून. आमदारकीचा पण राजीनामा देतो म्हणून सांगितलं, आज तागायत दिला नाही, त्याची मुदत संपली आता अधिकृतरित्या. जशी ती एक थाप होती ना, बंद खोलीमध्ये वचन दिलं, तशी ही तो उघड उघड मारलेली थाप आहे. त्याचाही राजीनामा देतो म्हणून राजीनामा दिलाच नाही. किती दिवस झाले त्याला? 2023ची गोष्ट, 22ची गोष्ट. 4 वर्ष उलटलेत त्याला, राजीनामा दिलाच नाही. आता ती अधिकृतरित्या मुदत संपली. तुम्ही ते एक ठराव करा, माजी मुख्यमंत्री त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडणुका लढल्या, ते आमचे मुख्यमंत्री होते, वर्ल्ड बेस्ट सीएम, आम्ही त्यांना विधान परिषदेवरती विधानसभेतून पाठवतो. संपलं. इकडे एक तिकडे एक, संपलं. बाकीचे ते सत्ताधारी बघतील, बिनविरोधात निवडणूक होऊन जाते. हे म्हणलं ना, काळ कसा सूड उगवतो, दुसरं कोणी काही बोलायची गरज नाही. ह्यांचंच बोलणं ह्यांच्यावरती कसं उलटलेलं आहे. बघूयात काय होतं ते. पण नुसतं उद्धव आणि पवार
खासदारकी आमदारकीसाठी बनले लाचार असं जे चित्र दिसतंय ह्यांनीच ह्यांच्यावरती ओढून घेतलेली परिस्थिती आहे. खरं तर एवढी चर्चा करायची विषय गरज नाही. महाविकास आघाडीनं आजही जितकी काही संख्या आहे तितकी ठामपणे एकत्र राहावं. हे दोघं जण राज्यसभेवर आणि विधान परिषदेवरती सहज निवडून येऊ शकतात. इथेच थांबूयात. धन्यवाद. जागृतीचा विधायक बुरुज